व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, संजय राऊत यांची भलामण करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी उबाठा गटाचे वडापाव सैनिक असं म्हणतात की 100 दाऊद एक राऊत. म्हणजेच काय तर राऊतांमध्ये खूप डेअरिंग आहे, राऊत खूप डेंजरस आहे, राऊत कोणालाही काहीही करू शकतात. तसं राऊतांनी करून दाखवलेलं सुद्धा आहे म्हणा. स्वप्ना पाटकर यांच्या घरावर गुंड पाठवलेले होते, दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकून मारल्या होत्या, त्यांच्या मागावर गुंड सोडलेले होते की केस दाखल आहे त्यांच्यावर, गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर, संजय राऊतांवर. यानंतर संजय राऊत यांच्याच गुंडांनी संदीप देशपांडे यांचे पाय तोडलेले होते. संदीप देशपांडे काही दिवस व्हीलचेअरवर होते. अशा गोष्टी राऊत करतात बरं का. म्हणजे एका पत्रकाराला हे अजिबात शोभत नाही. असं म्हणतात की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण हा चौथा स्तंभ जर अशी मारहाण करायला सुरुवात करू लागला तर काय व्हावं या देशाचं, बरोबर आहे. राऊतांची भाषा तशी अत्यंत घाणेरडी आहे, शिवराळ आहे. आता राऊतांनी काय केलं माहितीये का, की राऊतांनी एक पत्र लिहिलं. कोणाला? गृहमंत्री, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना. कोणासाठी? संजय दिना पाटील यांच्यामुळे. संजय दिना पाटील आणि संजय राऊत या दोन्ही संजयांमध्ये सध्या खडाजंगी सुरू आहे, वाकयुद्ध सुरू आहे. इकडून राऊत धमक्यांवर धमक्या देतात, शिव्या देतात, खान खान शिव्या देतात आई बहिणीवरून. कोणाला सहन होणार आहे हे? कोण सहन करू शकतं हे? होत नाही काही काही जणांना सहन, संताप अनावर होतो आणि मग माणसं व्यक्त व्हायला लागतात. संजय दिना पाटील हे देखील व्यक्त झाले. व्यक्त झाल्यानंतर फक्त त्यांच्याकडून अशी वक्तव्य आली की माझ्या नादी लागू नका, बॉम्ब टाकेन, बॉम्ब टाकेन. त्यानंतर संजय दिना पाटील असंही बोलले की या अगोदरही मी काही जणांना मारलेलं आहे, 5 जणांना, तेव्हा थोडं सांभाळूनच राहा. राऊत लगेच पत्र लिहायला बसले. राऊतांनी ते पत्र लगेच देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं. तर 100 दाऊद एक राऊत आहेत, तर मग पत्र लिहायची गरज काय? सरळ जायचं आणि भिडायचं ना संजय दिना पाटलांना. पण ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. हे भिडणारे डोकंच नाहीये. भिडणारे डोकं सध्या सगळे शिंदेकडे आहेत, कारण शिवसेना शिंदेची आहे, यांची नाही. त्यामुळेच राऊतांना ही अशी खरडेघाशी करावी लागतीये. राऊतांनी ही खरडेघाशी केली. त्यानंतर संजय दिना पाटील काही ऐकत नाहीयेत, आवरले जात नाहीयेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओज आणि फोटोज पोस्ट केले, ज्यामध्ये राऊत बंदूक घेऊन उभे आहे. म्हणजे राऊतांना हे दाखवायचंय की बघा, मी बंदूक हातात घेतलेली आहे, तुम्ही फक्त समोर या, मी तुम्हाला गोळ्या घालतो. असा काहीसा संदेश त्यांना त्या फोटोमधून द्यायचा असावा. मात्र संजय राऊत यांनी ही जी बंदूक हातात घेतली, ही खेळण्यातली बंदूक होती का, असाही प्रश्न मनामध्ये येतो. त्याचं कारण असं आहे की थोडंफार इकडे तिकडे काही झालं, ईडी किंवा सीबीआयचे लोक घरी आले की लगेच यांच्या छातीत दुखायला लागतं आणि हे ऍडमिट होतात. ठीक आहे. यांच्या या प्रकारावर नितेश राणे यांनी सडकावून टीका केलेली आहे. थोडक्यात टीका म्हणण्यापेक्षा या भोंगा राऊतांची त्यांनी खिल्लीच उडवलेली आहे. ती नेमकी कशी खिल्ली उडवलेली आहे ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो. नितेश राणे नेमकं काय स्पष्ट बोललेत, अचूक बोललेले आहेत आणि 100 दाऊद एक राऊत म्हणणाऱ्यांना कसा टोला लगावलेला आहे हे सुद्धा आपण बघणारच आहोत. काळजी करू नका, भोंगा राऊतांचं एकही वाक्य किंवा त्यांचा चेहरा मी तुम्हाला दाखवणार नाही. मलाही तो बघण्याची इच्छा नाही. त्यामुळे निर्धास्तपणे, बिनधास्तपणे हा व्हिडिओ बघा. नितेश राणे काय बोललेले आहेत हे ऐकण्या अगोदर एक नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे मित्रांनो. बघा, आपले शेतकरी खूप कष्ट करतात दिवस रात्र शेतामध्ये. दर वाढत चालले दिवसा, पाईपाचे दर वाढत आहेत, बियाण्यांचे दर वाढत आहेत. आत्ताच सकाळी एका शेतकऱ्याशी आमचं बोलणं झालं. पुरंदरचे शेतकरी आहेत, त्यांचं नाव आहे हेंद्रे. ते आपले परिवाराचे सदस्य देखील आहेत. त्यांचंच म्हणणं होतं की ते शेतामध्ये पाईपलाईन टाकायची आहे म्हणून एक ठराविक रक्कम घेऊन बाजारामध्ये गेले. मात्र जो पाईप 600 रुपयाला मिळायचा तो आता 800 रुपयांचा झालेला आहे.
आणि तिथेच त्यांचं गणित बिघडलं, गडबडलं सगळंच. अशा परिस्थितीमध्ये या हवालदिल शेतकऱ्यांनी काय करावं? हेंद्रे साहेबांनी तर हे सुद्धा सांगितलं की तेजस, अरे जोपर्यंत आम्ही पिकवलेला माल किंवा धान्य विकलं जात नाही आणि पैसा हातात येत नाही तोपर्यंत सगळाच कारभार बेभरोशाचा आहे. मित्रांनो, विचार करा, अशा परिस्थितीमध्ये दुष्काळातून गेलेले आपले शेतकरी कसे जगत असतील. तेव्हा हात जोडून विनंती आहे मित्रांनो, मराठवाड्यातल्या या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला काही मदत पोहोचवता आली ना तर आपण नक्की सहकार्य करा. सोबतच कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार महागडे आहेत. निकषांमध्ये जे बसत नाहीत ना त्यांना औषध बाहेरून आणावी लागतात. त्यांचे नातेवाईक ज्यांच्याकडे 10 रुपये नाही आहेत खाण्यासाठी, त्यांच्यासाठी आपण भोजनाची व्यवस्था करत असतो. आणि याच सगळ्या कामांसाठी सतत आम्ही आवाहन करत असतो की कृपया आपल्या परीनं आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत, त्यावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य करायचंय करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याची रिसिप्ट पण मिळेल आणि आपण नेमकं हे सहकार्य कसं युटिलाइज करत आहोत हे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. तेव्हा मन मोठं करून पुढे या. चला आता बघूया नितेश राणे यांनी भोंगा राऊतांची कशी खिल्ली उडवली आहे. नाही चालत आहे ना, पण तुला खासदार असा तू अपशब्द करून ते खासदार 8-8, 10-10, 11-11 लाखामध्ये लोकांनी निवडून येतात. हे ह्याच्यासारख्या अर्ध्या मतामध्ये निवडून येत नाही, तो पण पुढच्या येणार नाहीये. म्हणून अशा पद्धतीची पोच दाखवून संजय राऊतनी बंदूक दाखवली. अरे कसला काय तो भांडुपचा देवानंद आहे आमचा तो. नितेश राणे यांचं म्हणणं असं आहे की भुंकणारे कुत्रे हे चावत नसतात. यातच सगळं काही आलेलं आहे. हो, आता सगळे हे जे कट्टर शिवसैनिक आहेत ना हे खऱ्या शिवसेनेत आहेत, म्हणजेच शिंदेकडे आहेत. हे 6 खासदार जेव्हा शिंदेकडे गेले ना तेव्हापासून उबाठा गट पूर्णपणे बिथरलेला आहे. यांचे सगळे नेते, सगळे म्हणण्यापेक्षा आता उरलेच कोण तिथे, एक तर भोंगा राऊत उरले आहेत आणि त्या हिंदू द्वेष्ट्या सुषमा अंधारे ज्यांना प्रेम शुक्ला यांनी कलंकिनी असं संबोधलेलं होतं. तो व्हिडिओ आम्ही पोस्ट केलेला आहे आपल्या चॅनलवर, तो नक्की बघा. अनेकांचा प्रतिसादही आला, अनेकांचे फोनही आले की क्या बात आहे. खूप दिवसांपासून कोणीतरी एक जण असा आला की ज्याने उघडपणे हे सगळं मांडलेलं आहे. मित्रांनो, होतं काय माहितीये का की जोपर्यंत आपण या अशा भरकटलेल्या लोकांना यांचा चेहरा दाखवत नाही ना तोपर्यंत हे बेतालपणे बडबड करतच राहणार. भोंगा राऊतांबद्दल जर बोलायचं असेल तर भोंगा राऊत हे एक अत्यंत मूर्ख व्यक्तिमत्व आहे असं अनेकांना वाटतं. मात्र हा मूर्ख नसून हा धूर्त माणूस आहे. विचार करा तुम्ही, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणाची नाराजी असू शकते का? तर असूही शकते. का? तर उद्धव ठाकरे फोन उचलत नाही किंवा उद्धव ठाकरे भेट देत नाहीत. या पलीकडे काही असू शकतं का? आणखी ही 1-2 कारणं असू शकतात. मात्र त्यामुळे लोक सोडून चाललेत का? त्यामुळे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सोडून चाललेत का? अजिबात नाही. सोडून चाललेले आहेत ते केवळ आणि केवळ या भोंग्यामुळे आणि सुषमा अंधारेंमुळे. आता सुषमा अंधारेंनी काय प्रताप करून ठेवलेले आहेत ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. मित्रांनो, सोलापूरमध्ये सुषमा अंधारे यांनी खूप मोठी गडबड करून टाकली आणि त्यामुळे सोलापूरमध्येही उबाठा गटाला मोठा झटका बसलेला आहे. आता राहायचा विषय भोंगा राऊतांचा. तर भोंगा राऊत हे आता फार तर जेमतेम 1-1.5 वर्ष खासदार असणार आहेत. 1-1.5 वर्षानंतर यांची खासदारकी जाणार आहे. तोपर्यंत यांना जी काही बडबड करायची आहे, जी काही कॉलर टाईट करून माईकवर थुंकायचंय किंवा शिवी द्यायची आहे ते देऊ शकतात. मात्र संविधानिक पदावरून ते जेव्हा पाय उतार होतील तेव्हा ते सर्वसामान्यच असणार आहेत. आणि मग दनादन गुन्हे दाखल होऊन हा माणूस पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना तुरुंगात बघायला मिळणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची रेस आहे मित्रांनो. यामध्ये अजिबात असत्य नाहीये. खरं तर काय झालेलं माहितीये का की उद्धव ठाकरे यांचे काही डार्क सिक्रेट्स या भोंग्याकडे असण्याची दाट शक्यता आहे. कदाचित त्यामुळेच
भोंगा राऊतांना असं सुसाट सोडलेलं, त्यांनी मोकळं सोडले, मोकाट सोडलेलं आहे. कुठेतरी अशी मनामध्ये शंका येते बरं का, म्हणजे माझ्या मनामध्ये ही शंका आलेली आहे. तुम्ही तुमचा अंदाज व्यक्त करू शकता कॉमेंटमध्ये, की मला असं वाटतं दिशा सलियन प्रकरण, सुशांत सिंग राजपूत प्रकरण, यामध्ये जे आदित्य ठाकरेंचं नाव जोडलं गेलेलं आहे किंवा त्यांच्यावर आता खटला देखील दाखल झालेला आहे, त्याची सुनावणी लांबणीवर झाली, तो भाग निराळा. मात्र हे सगळं जे काही घडतंय ते सगळं राऊतांना ठाऊक असावं की नेमकं त्या दिवशी, त्या रात्री तिथे काय घडले ते, आणि खरंच आदित्य यात इन्व्हॉल्व्ह आहे की नाही. खरं तर संजय राऊत हे सध्या मनोरुग्ण अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना येरवड्याला पाठवणंच सध्या इष्ट आहे. परंतु कुठेतरी भीतीच देखील वाटते की येरवड्याला हे गेल्यानंतर तिथले जे आहेत रुग्ण ते आणखी वेडे होऊ नयेत. कारण ऑलरेडी हा माणूस इतका बेताल आहे की हा एखाद्या वेड्याला सुद्धा ठार वेडा करू शकतो. तेव्हा मित्रांनो, नितेश राणे जे बोललेले आहेत की ह्या माणसामध्ये कसलाही दम नाही आहे, फक्त बोल बच्चन आहेत, ठीक आहे, संविधानिक पदावर आहेत, त्याच्यामुळे सिक्युरिटी वगैरे मिळते या लोकांना, त्याच्यामुळे बडबड करायला चान्स मिळतो. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य नाही येत, नाही हरकत नाही, तरी देखील आपण निर्भीडपणे सत्य मांडायला घाबरायचं नाही, हे आम्ही ठरवलेले. त्यामुळे प्रपंच परिवाराची टीम दिवस रात्र काम करत आहे आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी. तेव्हा मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. तुमचं मत देखील निर्भीडपणे मांडायला सुरुवात करा. पुन्हा एकदा विनंती, सुरुवातीलाच जे आवाहन आपण केले शेतकऱ्यांसाठी आणि कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या मदतीसाठी, त्याला प्रतिसाद द्या, एवढीच कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.